खार पोलिसांकडून कुणाल कामऱ्याला दुसरं समन्स बजावण्यात आले। चौकशीसाठी हजर राहावं असे आदेश या समन्समधून बजावण्यात आले। विडंबनात्मक गाण्यामुळे कुणाल विरोधात एफआयआर दाखल झालेली आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामऱ्याला चौकशीसाठी लवकरच आता हे दुसरं समन्स जारी करण्यात आले। खार पोलिसांनी सोमवारी कामऱ्याला पहिलं समन्स जारी केलेलं होतं आणि यामध्ये त्याला मंगळवारी सकाळी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी सांगितलेलं होतं। त्याच्या वडिलांना माहीम इथल्या निवासस्थानी पोलिसांनी नोटीस दिली होती, कारण त्याचा फोन संपर्कात येत नव्हता। मात्र कुणाल कामरा कालही हजर झाला नाही आणि त्यानं आपल्या वकिलांमार्फत पोलिसांना 1 आठवड्याची मुदत मागितली आहे, कारण तो कामानिमित्तानं मुंबईच्या बाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर आता पोलिसांनी कुणाल कामरा याला आता दुसरं समन्स पाठवलेलं आहे। तर कुणाल कामरा संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे, त्याला आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलेलं आहे। खार पोलिसांनी कुणालला हे दुसरं समन्स पाठवले। विडंबनात्मक गाण्यामुळे कुणाल विरोधात एफआयआर दाखल झालेला आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातलं हे विडंबनात्मक काव्य केलेलं होतं आणि या संदर्भात आता दुसऱ्यांदा समन्स पाठवलेलं आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया मनोजकडे। मनोज, खार पोलिसांनी कुणाल कामराला आता हे दुसरं समन्स पाठवलेलं आहे आणि चौकशीसाठी हजर राहावं असं सांगितलंय। पहिला समन्स सुद्धा जारी केला होता, मात्र त्या आदेशानुसार तो उपस्थित नव्हता। काय नेमके आता सध्याचे तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। 2 दिवसापूर्वी जेव्हा हे प्रकार समोर आलं त्यावेळेस शिंदे गटाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत ज्या ठिकाणी हे सगळं शूट झालं होतं त्या स्टुडिओची तोड करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने पहिलं समन्स देण्यात आलं होतं त्याच्या कामरा कुणालला, परंतु तो नव्हता तर त्याच्या वडिलांना देण्यात आलं होतं आणि तो बाहेर असल्याचं सांगण्यात येत होतं। त्याचबरोबर त्याने दुसरा सुद्धा एक व्हिडिओ केला होता। त्यानंतर मात्र पुन्हा पोलिसांनी एक समन्स पाठवलेला आहे आणि लवकरात लवकर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं असा हा समन्स पाठवलेला आहे। परंतु कुणाल कामरा जो आहे तो मुंबईत नसल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता हे दुसरं समन्स पाठवल्यानंतर चौकशीसाठी किती दिवसात किंवा किती वेळात हजर होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच अनुषंगाने सरकार असेल किंवा शिंदे गट सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।